नमस्ते जोहार साथियों। हम आदिवासी अपने परंपरा के अनुसार कई वर्षों से अपने गांव देवी को पूजते आ रहे हैं। साल में एक बार या दो बार किसी खास अवसर पे हम पूजते हैं, लेकिन 2 दिन पहले सिंदोनी गांव में कुछ ऐसा कारनामा हुआ है जिससे देखकर गांव वाले बहुत परेशान हैं, बहुत भयभीत भी है। चलो उस मामले को जानते हैं। सिंदोनी गांव में 2 दिन पहले किसी ने गांव देवी को बिना पूजा किए जगह से उठा के किसी और जगह पे लेके जाके रख दिया है। यह जगह पे पहुंच के उन्होंने जांच किया और उन्होंने गांव वालों को आश्वासन दिया कि अगर इसके पीछे किसी भी व्यक्ति या किसी संस्था या किसी धर्म वाले का हाथ है तो उनको जल्द से जल्द पकड़ के गांव वालों के साथ उन पे कार्रवाई करेंगे। मंत्रा देवी साईटला दगड धोंडलं सतखांबाशी दगड खाई आणि दपून राहिली असा करून सगळेचा हालत करेल आहे। पण हो नडी दुश्मन ज्यांनी करामत करेल याचे पण देवानी फटका मारलाच पाहिजे। आम्हाला दिसून आल्यावर आम्ही 2 बोकडे सांगून आम्ही 2-3 देव पण आम्हाला दिसून आला पाहिजे। आज आई हे हौसल नाही 2 दिवस आम्ही खोटी केली, गाव लोकांनी हौसल नाही खोटी केली करून आज जवळ आलो। आम्हाला धक्का होता त्यासाठी गाव लोक जागलं। आम्ही कोठं दुसरी जागा पाहणी जोहणी केली तर गाव लोकाला धक्का होता त्यासाठी गाव लोकांनी 2 दिवस खोटी केली आणि हे कार्यक्रमाला आम्ही हजर झालो। आणि आज हे कार्यक्रम आम्ही केला तर पुजारीची चुकी नाही, गाव लोकांची चुकी। आळाफाळा आम्ही करून हे गुन्हेगारीला उरवली पुरवली आणि गावदेवी आम्ही ठिकाणावर पाडली। जो चौधरीवादी दुश्मन होता त्याला आई खाडात पडायच्या असा आमच्या गाव लोकांचा काही सल्लाखास आहे। हे आमची ओळख विनंती। नमस्कार, मी सरपंच सिंदोनी पंचायत। आज आमचे गावातली 7 पाडा हा खोरीपाडा, बेलपाडा, बुरुजपाडा, सुतारपाडा, मूळगाव, फणसपाडा, कुवेचाळी, वडपाडा 7 गाव टोटल 7 गावाची म्हणजे 7 पाड्याची देवी गावदेवी आहे बरोबर। तर हे गावदेवी बरोबर जो पण कोणी दुश्मन होवा पहिली त्यांनी काय नुकसान केली मी हे व्हिडिओद्वारे सांगाय मागतो। आम्ही हे गावकरी पंच पुंजारी आम्ही समक्ष 2 दिवसापासून याचा तपास करतो। अखेर पहिला तर काय करला जो दुश्मन दंडीखोर होवा तो काय कराय होता काय कराय माग तर त्यांनी गावदेवीचे डोळे बांधलं पट्टी, नंतर त्यांनी डोकीवर दिवा ठेवला आणि दिवेत दगड ठेवला असा त्यांनी पहिला काम केला। परत अजून आम्ही गावदेव लोक गावकरी जागृत झालो, पुंजारी आखा मी समक्ष येन गावदेवीशी आम्ही उभं झालो काय हे काय गरजेत हो काय कराय मागतो। पण आम्हाला असा माहित पडला काय हे गावासाठी नुकसान आहे, पाडेसाठी नुकसान आहे। येणारे दिवशी तुम्हाला गावागावात माणूस मरत जात एक माणूस गावात तुमचा मरण पावल मरत जाल असा करून आम्हाला आखे गाव लोकांना धक्का झाला। तर आम्ही परत गाव देवीला आजच्या दिवशी बसवला, तिला जी कोंबड्याची जी गुन्हेगारी आम्ही देण टाकली आणि हे करता करता मधी जे आम्ही करेल पण मधी परत अजून गाव देवीला जो पण दुश्मन होवा त्यांनी गाव देवीला तठून उचलला, गाव देवीला उखाडला। तर एवढा कोण हो माणूस जो दंडीखोर दुश्मन जो गाव देवी बरोबर करतो तुझा काय राग होवा कोणावर होवा तर तुझे प्रमाण तुने करायला पाहिजे। पण हे 7 पाड्याचे गावात गावकरी लोक त्यांचे बरोबर त्यांनी काय कराय मागत हो काय नाही हे आम्ही अजून काही सांगू शकत नाही। परंतु आज मी एक सरपंच सिंदोनी पंचायतचा विनय गाबरे माझा एक सांगायचा मतलब मी सरपंच के नातेने गावकरीची हारी आहो समक्ष आहो। माझा सांगायचा मतलब काय गाव देवी बरोबर ज्यांनी पण असा गलत काम केलाय, खोटा काम केलाय, गडळमडळ काम केलाय, नवसा मानता घेतली, काय गुन्हेगारी दिली, पण असा व्यक्ती जो पण आम्हाला आढळून येईल आम्हाला समजल ती देवीच त्याला दंड देईल। काही दिवस काय रात दिवस काय 24 कलाक माप आम्हाला समजल काय कोण हो दुश्मन आहे, कोण देवीला काढतो उचलतो, त्यांनी काय गुन्हेगार करेल आणि त्यांनी तेल कोणी करायला लावेल तो कोठला आहे गुजरातला करेल आहे। जो व्यक्ती होवा त्याला तर आम्ही पहिला ताब्यात घेऊ, त्याला आम्ही विचारपूस ना करू काय कोण आहे तो, नाही माना तर आम्ही गाव करी त्यावर कडक मारझोड पण करून शकू।
आणि मारझोड करून दुसरं कोण व्यक्ती हवं त्यांचे नाव पत्ता त्यांनी दिली तर ते माणसाला पण आम्ही ताब्यात करू आणि ते माणसावर डायरेक्ट गाव लोकां जो कारवाई करती मी सरपंच ऑर्डर द्या तयार आहो जी ऍक्शन घेती ते घेतील आणि मग त्यांना आम्ही पोलीसचे ताब्यात देऊ तर माझा सांगायचा मतलब साफ अख्खे गावकरी आहेत 2 दिवस आम्ही हिंडलो फिरलो काय गाव देवी बरोबर कोणी हे असा केला तर जठ जायचं जे दरबारात जे मंदिरात जे भक्ते पण तट असा खुलासा मिळ काय टोटल याचे 4 माणूस आहेत 2 माणूस गावातला आहेत आणि 2 माणूस पैसे पाणीवाला आहेत पैसेवाला करोडपती आहेत ते बाजूला होऊन ते लोकांना काम करायला होते तर 2 माणूस गावातचं आणि 2 माणूस कोणी बाहेरचं 50 लाखाचा हो मामला हो सौदा करेल आहे 50 लाख हे गावातले माणसाला नाही जो भक्त्या बाहेरचा आहे जो जाणणारा तांत्रिक मंत्रिक त्याला 50 लाख ऑफर दिले कोणी दिले जो माणूस नडतो खुंपतो कोणावर नडतो खुंपतो राजकारणीवर जणू काय मी आता सरपंच आहो जनताने मला वोट दिला मी सरपंच बनलो पण सामनेवाल्यांनी मावर विरोध केला काय सरपंचला पहिला मारायचा असा हो आम्ही जठ हिलू फिलू तठ शोध लागला 50 लाखावर सरपंचला मारायचा तो हो मारणारा कोण अनठ गाव देवीला उखडा फकड्या करून तिला तिचे हारी हेमतेम करायचा हे आहेत कोण तर आम्ही गाव लोकांनी आखे कबूल केला जो चोर होवा हो डाकू होवा अंत गाव लोक त्याला बांधू आणि उघडा नागडा मार पण देऊ पण आम्हाला दिसला पाहिजे देवी आता तिचे ठाणावर बसवली देवी अख्खा खुलासा करेल अखेच्या गाव लोकांचा सल्ला आहे ना तर गाव लोकांनी निर्णय घेतला जो व्यक्ती गावातला आहेत ते व्यक्तीला आम्ही पहिला धरल्यावर त्यांचे हारी आम्ही कडक तेवर कारवाई केली काय जे कोणी सुपाऱ्या देतात 50 लाखची सुपारी कोणाला माराय सरपंचला माराय सरपंचला मारून आणि इलेक्शन पुन्हा व्हायचा असा करून हो डाव करेल आहे पण सरपंचला मारायला तर काय पण गावातलं पण गावदेवीची हरी हे करेल गावदेवी उखाडेल तर गावात पण माणूस एक एक मरायला चालू होल असा पण आम्ही पाहला तर आम्हाला ऐकाय मिळाला तर आमच्या गावासाठी गावकरीसाठी पोराबाळासाठी हे खतरा आहे आणि जो खतरा करतो जो देवी बरोबर खतरा करतो त्याला आम्ही हे गावात राहून देणार नाही या त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि कोण करायला हवं तेवर पण करू तो मेरा ये संदेश है सिंदोनी सरपंच विनय गाबरे हमारी गांव देवी माता यहाँ बिठाई है हम लोग इसके लिए कितना पुजारी लोग गांवकरी लोग तप में रहते हैं व्रत करते हैं लेकिन उसके साथ जो किया है ये सही नहीं किया है गांव देवी को उखाड़ के साइड में रखना इतनी पावर है उसके साथ और 50 लाख की ऑफर देकर सरपंच को मारना गांव लोगों को मारना ये सही काम कर रहा है मैं तो न्यूज द्वारा न्यूज के माध्यम से सरपंच के माध्यम से कहना चाहता हूँ ये वीडियो वायरल करो और जिनको जितनी हमें गांव लोगों को जितनी मदद करनी उतनी मदद करो प्रशासक से भी निवेदन करता हूँ कि गांव देवी को जो सितरपिंडी करता है गांव देवी को उठा के फेंकता है या उसके साथ ऐसा गलत कार्य करता है तो उस पर सख्त कार्रवाई किया जाए मैं इजाजत चाहता हूँ सरकार ने भी हमारे गांव लोगों को सपोर्ट करने के लिए हमें हिम्मत देनी चाहिए ये वीडियो जो देखेंगे पुलिस लोग देखेंगे पुलिस तंत्र देखेंगे प्रशासन देखेंगे तो इस पर तुरंत इस बात पर कार्रवाई होनी चाहिए ताकि करने वाला और सुपारी देने वाला जल्द से जल्द पकड़े और उन पर कड़क कार्रवाई करें जय हिंद जय भारत।